नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आहेत. दादा भुसे, स्वागत आहे तुमचं साम टी व्हीवर. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याशी चर्चा करायचा आहे तो म्हणजे की राज्यामध्ये जे अवकाळी आणि गारपिटीचं नुकसान झालं हे दुसऱ्यांदा झालं आहे. म्हणजे पुन्हा गारपिटीचा फटका राज्याने सहन केला आहे. काही बांधांवरती शेतकऱ्यांच्या आज तुम्ही जाऊन आलात, पाहणी केली. काय साधारणतः दिसून आलं, किती मोठं नुकसान आहे याचं? नाही, आता बघा, मी आज नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं, मी स्वतः काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समेत गेलो होतो. कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जी काही गारपीट झाली, कांद्याची पात आपण जे बोलतो, कांद्याची पात त्या ठिकाणी तुटून पडलेली आहे. काही कांद्यांवर पण जे काही गारमुळे जे काही जखमा झाल्या त्याच्यामुळे तो कांद्याचं पूर्णपणे त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. अर्थात महाराष्ट्रव्यापी साधारणतः एक 7-8 जिल्ह्यांमध्ये कालच्या गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे. त्याचा आम्ही सर्व आढावा घेतो आहोत. ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. साधारणतः एक अंदाज सकाळपासूनच्या वेगवेगळ्या बैठकांमधनं अधिकाऱ्यांच्या चर्चेतनं आला असेल आपल्याला की ज्या 7-8 जिल्ह्यांचा आपण उल्लेख केला त्यात खास करून आपल्या उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत, मराठवाड्यातली काही जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले 1-2 जिल्हे आहेत, जिथे सर्वाधिक हे नुकसान झालेलं आहे. अशी कोणकोणती पिकं आहेत? जसं आता कांद्याचं उदाहरण तुम्ही दिलं, इतर जिल्ह्यातली अशी कोणती पिकं आहेत ज्याचा सगळ्यात जास्त फटका या रब्बी पिकांना बसलेला आहे? बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी गव्हाचं नुकसान झालं, काही ठिकाणी हरभऱ्याचं नुकसान झालं, काही ठिकाणी द्राक्ष पिकांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी भाजीपाल्याचं पण नुकसान झालं. अशा सूचना वेगवेगळ्या भागातून आलेल्या आहेत. पण आत्ता एक या सगळ्या शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई म्हणून जायला पाहिजे ती आत्ता काही तात्काळ तुम्ही घोषित केली आहे? साधारणतः काय त्याचा क्रायटेरिया ठरवलेला आहे, त्याची आणीवारी काढलेली आहे? काय नेमकं नुकसानवारीचा अंदाज आल्यानंतर किती रुपये मदत द्यायची? मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली किंवा आपल्या पातळीवर काय चर्चा झाली आहे का? नाही, आत्ताच्या घडीला किती शेतकरी बांधवांचं, किती क्षेत्राचं, कोणत्या पिकांचं नुकसान झालंय याची आकडेवारी मला वाटतं की 1-2-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी समोर येईल. ती सर्व आकडेवारी कॅबिनेटच्या समोर त्या ठिकाणी ठेवली जाईल. पण दादा भुसे, ज्या प्रकारे आत्ता आपण बघतोय हे नुकसान इतकं मोठं आहे, म्हणजे हातात आलेला घास, ज्याला आपण म्हणतो तोंडापर्यंत आलेला घास, या सगळ्या फटक्यामध्ये हातून गेलेला आहे, शेतकऱ्यांच्या हातून गेलेला आहे, तोंडचा घास पळून गेलेला आहे या पावसाने, या अवकाळी पावसाने. याच्या संदर्भातला शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी म्हणून शासन काय कठोर पावलं उचलणार आहे? त्यांच्या मदतीसाठी म्हणून शासन तत्पर किती असणार आहे? नाही, आपण बघितलं असेल की अशा प्रकारचं अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार आहे हा अंदाज मागच्याच आठवड्यामध्ये वेधशाळेने त्या ठिकाणी वर्तवलेला होता. अर्थात काही गोष्टी अशा आहेत की आता हा अवकाळी पाऊस होणार आहे, गारपीट होणार आहे हे माहीत असताना आता माझा 2-5 एकर जर कांद्याचं पीक असेल, हरभरा असेल, गहू असेल, ही माहिती मिळाल्याच्या नंतर पण आम्ही काय करू शकतो तिकडे तातडीने? आणि म्हणून काही गोष्टी शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी नाहीत. मला वाटतं की याचे पंचनामे निश्चितपणे सर्व दूर केले जातील आणि त्या शेतकरी बांधवांना मदत देण्याचं धोरण सरकारचं त्या ठिकाणी असेल. पण साधारणतः आत्ता जर द्राक्ष उत्पादकांचा विचार केला तर द्राक्ष उत्पादकांना दरवर्षी हा फटका बसतो. या अवकाळी पावसाचा फटका असेल, जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान येणाऱ्या परतीच्या पावसाचा फटका असेल, हा बसतो आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होतं. गेल्या वर्षभरामध्ये कोविडमुळे त्यांचं नुकसान झालं आणि आत्ता काही थोडं पीक आलं आणि त्याच्यातनं नुकसान भरपाई आपली पूर्ण होऊ शकेल असं म्हणत असताना हा तडाखा बसला. तर यांना सावरायचं कसं? या संदर्भात कृषी खातं नेमकं काय संशोधन करतंय की नाही करत आहे, की दरवर्षी आहे तशीच ती पाढे आपण पुढे न्यायची? नाही, आपण बघितलं असेल की जगाच्या पाठीवर पर्यावरणामध्ये जे काही बदल होत आहेत त्या बदलांमुळे हा अवकाळी पाऊस, गारपीट हे त्याचे प्रकार त्या ठिकाणी घडतायत. पर्टिक्युलर द्राक्षाचा जो काही आपण उल्लेख या ठिकाणी केला, पाठीमागच्या काळामध्ये
द्राक्षांच्या ज्या बागा आहेत तर त्याच्यावर एक कव्हर्ड प्लॅस्टिक आच्छादन करता येईल का या संदर्भामध्ये विद्यापीठ त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करतायत. काही आमदार महोदयांनी आमचे सांगलीचे बाबरसाहेब आहेत त्यांनी यापूर्वीच या संदर्भामध्ये सूचना केली होती आणि म्हणून त्याचा अभ्यास आम्ही करायला घेतलेला आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्लॅस्टिकच्या आच्छादनाचे प्रयोग पण करण्यात आले, परंतु त्याचे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही त्या ठिकाणी बाबी आढळून आलेल्या आहेत आणि म्हणून विद्यापीठाचं त्या संदर्भामधलं एक 2-3 वर्षाच्या अनुभवाच्या नंतर जे काही रिकमेंडेशन येतील त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी भविष्य काळामध्ये केली जाईल. पण या पावसाचा सगळा जो कालचा फटका बघितला, वारं त्याच्यात जोरदार होतं, त्याच्यात गारांचा फटका पिकांना बसला. सर्वाधिक फटका आता खरं तर म्हणाल या द्राक्ष बागायतदारानंतर सहन करावा लागत असेल तर तो आंबा उत्पादकांना आहे. म्हणजे कोकणातले सगळे जे आंबा उत्पादक आहेत, हापूस आंबा याच दरम्यान आता सगळा मार्केटला यायची वेळ असते, काही ठिकाणी मोहर भरायला आलेला असतो. हा सगळा मोहर गळून गेल्यानंतर खरं तर त्यांना दरवर्षीची नुकसान भरपाई कधीच मिळत नाही. आंबा उत्पादकांची काय मोरड असते की आम्ही शासनाच्या क्रायटेरियामध्ये बसतच नाही, तर यांना कसं काय तुम्ही समाविष्ट करून घेणार? नाही, मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला आपण पंचनामे करूया, त्याच्यातलं कोणत्या पिकाचं किती क्षेत्र आहे त्यानुसार शासन निश्चितपणे सकारात्मक निर्णय करेल. नाही, शासन निर्णय दरवेळेलाच करत राहतं दादा भुसे, पण ठोस शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. तुम्ही कृषी खात्याचे मंत्री आहात, संपूर्ण कारभार तुमच्या हातात आहे, त्यामुळं या शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येणार नाहीत अशा प्रकारची तजवीज शासन स्तरावरती नियमांमध्ये धोरणांमध्ये आणण्यासाठी तुमचे ठोस पावलं काय असतील? नाही, आपण बघितलं असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं धोरण आहे विकेल ते पिकेल. ज्या गोष्टींना बाजारामध्ये मागणी आहे ते शेतकरी बांधवांनी उत्पन्न घ्यावं अशा प्रकारची थीम घेऊन कृषी विभाग मार्गक्रमण करतो आहे. आणि पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा जे काही 4 महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये साधारणतः हजारो शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालं आपण बघितलं असेल की 10,000 कोटी रुपयाचं जे काही पॅकेज घोषित करण्यात आलं त्याच्यातलं साधारणतः 6,000 पेक्षा जास्त कोटीची रक्कम त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या नुकसानीच्या पोटीच त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली. त्याच्यातला बराचसा हिस्सा शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग पण झालेला आहे. अर्थात त्याच्याने काही परमनंट त्याचं पूर्ण काही नुकसान भरून येत नाही किंवा ते काही परमनंट सोल्युशन पण नाही आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही निश्चितपणे धोरण त्या ठिकाणी आखण्याची गरज आहे. गेल्या 7-8 महिन्याच्या पासून आम्ही या संदर्भामध्ये या क्षेत्रातल्या अनेक लोकांशी चर्चा करतो आहोत. मला वाटतं की परवालाच मी माननीय केंद्रीय मंत्री कृषी तोमर साहेबांचा वेळ पण घेतलेला आहे, त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधायला त्या ठिकाणी जातो आहोत की जेणेकरून शेतकरी बांधवांना एक ठोस बॅकिंग कशी असू शकेल त्या दृष्टिकोनातून कृषी विभाग गंभीरपणे विचार करतो आहे. ते पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते ती म्हणजे की सतत बदलत जाणारं हवामान आणि त्या हवामानानुसार आपल्याकडं उपलब्ध नसलेली पीक पद्धती हे वास्तव आहे. कारण आपण खरीपात काय पीक घ्यायचं याचा पूर्णपणे आराखडा मांडलेला असतो, रब्बीत काय घ्यायचा याचा आराखडा मांडलेला असतो, त्या पद्धतीनेच पारंपरिक पिकांच्या ह्याच्यात आपण अडकलेलो आहोत, त्याच रहाटगाडग्यामध्ये अडकलेलो आहोत. तर शेतकऱ्याला याच्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून बदलणाऱ्या हवामानाच्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी म्हणून आपण काही वेगळी संशोधन पद्धती कृषी विभागाच्या मार्फत कृषी विद्यापीठांच्या मार्फत काही करणार आहोत का? कारण शेतकऱ्याला या संकटातून कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे. नाही, बरोबर आहे, आपली सूचना अतिशय रास्त आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही 4ही कृषी विद्यापीठांना त्या पद्धतीची सूचना दिलेली आहे. म्हणजे साधारणतः 8-15 दिवस आधीच शेतकरी बांधवांना त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे. त्याच्यासोबतच आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये आपण जसं बोलले की पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय अहिल्यादेवी होळकर साहेबांच्या नावाने आपण 500 रोपवाटिका आणि खास करून महिला आणि कृषी शिक्षण घेतलेल्यांना आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. कदाचित एवढ्या 15 दिवसामध्ये त्या कार्यान्वित होत आहेत. त्या माध्यमातून भाजीपाल्याच्या पिकांच्या पासून तर वेगवेगळी रोपं त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि मला खात्री आहे की या माध्यमातून निश्चितपणे क्रॉपिंग पॅटर्न
चेंज करायला त्याचा एक खारीचा वाटा मदत होईल. त्याच्यासोबतच ज्या पिकांना किंवा ज्या वाणाला बाजारामध्ये मागणी अशी आम्ही एक 15 वाण त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या वाणांची वाढती मागणी पाहता आम्ही ज्या ज्या भागामध्ये हे पिकांचं वाण आपण घेऊ शकतो ते टार्गेट ओरिएंटेड काम आम्ही येणाऱ्या खरीप हंगामाच्या पासून करायला घेतो आहोत. आणि आपण बघितलं असेल की यापूर्वी ज्या पद्धतीने जिल्हा पातळीवर कृषीचं नियोजन केलं जायचं त्याचं आता आपण प्रत्येक गाव पातळीवर ग्रामपंचायत पातळीवर ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. प्रत्येक गावाच्या त्या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून काय पिकं घ्यायची आहेत, किती पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि किती क्षेत्रामध्ये कोणती पिकं घ्यायची याचा आराखडा ते गाव तयार करेल. गावाच्या वरनं आपण तालुक्यावर जाणार, तालुक्यावरनं जिल्ह्यावर जाणार आणि जिल्ह्यावरनं महाराष्ट्रव्यापी साधारणतः आपल्याला एक अंदाज त्या ठिकाणी येऊ शकेल की किती क्षेत्रामध्ये आपण कोणतं पीक घेतो आहोत आणि त्याचं पुढे नियोजन आपल्याला काय करायचं आहे. पण दादाजी भुसे, आत्ता इथे समोर टी व्ही स्क्रीनवरती काही दृश्य आपण बघत होतो. या दृश्यांमध्ये ज्या ज्वारीला फटका बसला, म्हणजे मराठवाड्यातल्या साधारणतः सोलापूर उस्मानाबाद पट्ट्यामध्ये ज्वारीचं पीक सर्वाधिक येतं, लातूर पट्ट्यात येतं ज्वारीचं पीक. तर या ज्वारीला जो फटका बसला आहे, ज्वारीची सगळी धाटं आडवी पडली रानामध्ये आणि ज्वारीची कणसं जी पूर्णपणे पिवळी धमक होती ती काळसर झाली. काही ठिकाणी गहू आता काढणीला आलेला आहे, ओंब्यात आलेला गहू पूर्णपणे आडवा झाला. कांदा तुम्ही स्वतः जाऊन बांधावरती बघितलं, कांद्याला कशा प्रकारे पूर्ण वरची पात जळून गेली आहे आणि त्याचं नुकसान झालं. तर याला भाव मिळणार कसा? या शेतकऱ्यांना आपण दिलेली मदत ही तुटपुंजीच असणार आहे, कारण त्यांचं नुकसान भरून येणारच नाही आहे. अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याला हातभार कसा लागणार? नाही, आपण म्हणता त्या गोष्टीशी मी स्वतः सहमत आहे आणि मी ते यापूर्वीच बोलत असताना सांगितलं की या मदतीमुळे त्या शेतकरी बांधवांचं 100% नुकसान भरपाई होईल असं मानणारा मी काही कार्यकर्ता नाही. परंतु आता हे जे काही संकटांची मालिका आहे, शेवटी पैशांचं पण सोंग आपल्याला आणता येणार नाही आणि म्हणून निश्चितपणे एक खारीचा वाटा, एक मदत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिली जाईल. आता दुर्दैवाने ह्या ज्या गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, ह्या ज्या घटना घडतात ह्या तुमच्या आपल्या हातात नाहीत. भविष्यामध्ये अशा घटना घडू नये असं आपण सायन्सच्या पण माध्यमातून जे जे करता येणं शक्य आहे ते आपण करूया. नाही, ह्या घटना हातात नसल्या तर देखील त्या घडताना काय नेमकं प्रक्रिया हवामानाच्या बदलांची होती आहे याचा अभ्यास करणं तरी आपल्या संशोधकांच्या हातामध्ये आहे. ती यंत्रणा का कार्यान्वित करत नाही आपण? सरकार म्हणून ती यंत्रणा व्यवस्थापन का निर्माण करत नाही? नाही, बघा, आता ही गारपीट होणार आहे, अवकाळी पाऊस होणार आहे याचं निवेदन 8 दिवसापूर्वीच घोषित करण्यात आलेलं होतं. परंतु आता जर अनेक एकरमध्ये जर आता हे पीक असेल, त्याला माहिती आहे की आता गारपीट होणार आहे, पण काय करू शकतो वेळेवर शेतकरी? तर हा मुद्दा आहेच आहे, पण त्यासाठी म्हणजे ह्या काही वास्तव प्रॅक्टिकल ह्या अडचणी पण आहेत ना. नाही, आहेत त्याच्यासाठीचं वेगळं संशोधन, पीक पद्धती वेगळ्या पद्धतीने उभी करणं आणि शेतकऱ्यांना त्यातून नुकसानीतून बाहेर काढणं, म्हणजे कमीत कमी नुकसान होईल आणि त्या नुकसानीतनं शेतकरी बाहेर आला तर त्याला जे सतत भोगावं लागतंय, आर्थिक फटका सतत सहन करावा लागतोय, यासाठी म्हणून आपण काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत, असं नाही वाटत का? अतिशय तुमची सूचना रास्त आहे. आपल्याला या संदर्भामध्ये या विभागाचे जे संशोधक अधिकारी महोदय असतील त्यांना पण आपल्याला सोबत घेऊन विद्यापीठांचे जे वेगवेगळ्या बाबींमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ आहेत त्यांना पण सोबत घेऊन निश्चितपणे भविष्य काळामध्ये त्याचा सकारात्मक विचार करून मार्गक्रमण आपण करूया. दादाजी भुसे, अजूनही काही मुद्द्यांवरती आपल्याशी बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकनंतर आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे असणार आहेत आणि त्यांच्याशी आपण शेतीतल्या या सगळ्या नुकसानीबद्दल, अवकाळी पावसाच्या मुद्द्यांसंदर्भात आणि एकूणच सगळ्या शेती आणि कृषी विभागातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलणार आहोत ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आवाज महाराष्ट्राच्यामध्ये आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आहेत. दादाजी भुसे, काही महत्त्वाचे प्रश्न ते म्हणजे दिल्लीत गेल्या 3 महिन्यापासून शेतकरी आंदोलन चालू आहेत कृषी कायद्याच्या संदर्भात. कृषी कायद्यात केंद्राने जे केलेले आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे हमी भावाचा, MSPचा. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं येत आहे. हे 3 कृषी कायदे, कृषी मंत्री म्हणून मला थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, राज्यात अंमलात येतील की नाही? आपली भूमिका काय? एक कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही मला विचाराल तर माझं स्पष्ट मत आहे की जर आपण आता हा कृषी कायदा शेतकऱ्यांशी संबंधित आहे, उदाहरणार्थ ज्या लोकांशी संबंधित नियम कायदे आपण करायला घेतो आहोत तर त्या लोकांशी आधी आपण संवाद साधायला पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही महानुभाव आहेत त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि मग आपण त्या कायद्यांवर गेलो पाहिजे. दुर्दैवाने या कृषी कायद्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तसं झालेलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठा असंतोष त्या ठिकाणी आहे. आपण बघितलं असेल की हे जे 3 कायदे आहेत, अपेक्षा अशी आहे की बाबा त्याच्यातनं परकी गुंतवणूक मोठी येईल, कृषीचा मोठा विकास होईल, परंतु त्याच्यातनं जे काही धोके कदाचित ते शंका असतील तर त्यांचं निरसन त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आपला MSPचा, मला वाटतं की या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनी आवाज उठवला पाहिजे. आपण आता बघितलं असेल की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कापूस MSP आहे 5850 रुपये चांगल्या ग्रेडच्या कापसाला, परंतु प्रॅक्टिकल ग्राउंडवर जर आपण बघितलं तर साधारणतः 4000च्या पासून तर 4300-4400 रुपयाच्या पर्यंत 75% कापूस शेतकऱ्यांचा हा खाजगी मार्केटमध्ये गेला. म्हणजे जो प्रमुख नफा शेतकरी बांधवांना व्हायला पाहिजे तो नफा त्या ठिकाणी त्यांना मिळालेला नाही. आता मका आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात, आपलं संभाजीनगर असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मक्याचं पीक शेतकरी बांधव घेतात. मक्याचा MSP आहे 1850 रुपये. आज मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर साधारणतः 1200-1300 रुपयाने मक्याची विक्री शेतकरी बांधवांना करावी लागते. आणि म्हणून प्रमुख नफा जो अपेक्षित आहे तो शेतकरी बांधवांना मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की MSPच्या संदर्भामध्ये कायदा होण्याची आवश्यकता आहे. नाही दादाजी भुसे, माझा हाच मुद्दा आहे की हे कायदे राज्यात अंमलात आणणार की नाही? सरळ प्रश्न आहे, हो किंवा नाही. आणायला पाहिजे की नको आणायला पाहिजे? महाविकास आघाडीचं सरकार आहे, सर्व नेते मंडळी विचार विनिमय करून त्या संदर्भात निर्णय करतील. म्हणजे तुमचा शिवसेना म्हणून तुमचा निर्णय काय, पक्ष म्हणून तुमचा निर्णय काय की हे कायदे आणले पाहिजेत की नाही आणले पाहिजेत? माननीय, बघा या कायद्यांमध्ये एक बाब जी पुढे आली होती की शेतकरी त्याचा माल कुठेही विकू शकेल, परंतु ग्राउंडवरची जर परिस्थिती आपण बघितली तर ही काही नवीन बाब नाही. यापूर्वी द्राक्षे असतील, आता आपण आंब्यांचा जे काही उल्लेख केला, संत्रा असेल, दिल्लीमध्ये असेल किंवा इतर राज्यांमधले व्यापारी ऑलरेडी ते पीक, ती फळं त्या ठिकाणी घेतच होती. हे काही नवीन बाब नाही. परंतु आता या खरेदीदाराला फक्त एक नाम मात्र याच्यावर तो खरेदी करणार. बरेच प्रकार यापूर्वी पण असे झालेले आहेत की असे बाहेरचे राज्यात काय करायचं एक साधा प्रश्न आहे दादाजी भुसे, पहिले 2 त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करूच केले आणि MSPच्या मिळणाऱ्या भावावरती वेगळी चर्चा करूच. पण या 3 कृषी कायद्याचं राज्यात काय करायचं? कृषी मंत्री म्हणून मी तुमची भूमिका जाणून घेतोय. तुम्ही परत गोल वेगळे मुद्दे मला सांगता, फक्त थेट सांगा उत्तर त्याच्यावर. मी या 3 कृषी कायद्याची राज्यातल्या अंमलबजावणी होणार की नाही? थेट उत्तर द्या, हो किंवा नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रितपणे चर्चा करतील, ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी केली जाईल. एक शेवटचा प्रश्न, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं 1 तारखेपासून. याच्यात राज्यातल्या शेतकऱ्यांना काय मिळेल आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत की काय मिळायला पाहिजे? तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करताय की काय शेतकऱ्यांच्या पदरात पडेल? मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे उद्दिष्ट आहे की
शेतकरी बांधव सक्षम झाला पाहिजे, तो त्याच्या पायावर उभा राहिला पाहिजे. कर्जमाफीसारख्या योजनांच्या कोबड्या घेण्याची त्याला आवश्यकता नको आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं काही योजना आम्ही पुढे आणायला घेतो आहोत. शेतकरी बांधवांना पाण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. शेतकरी बांधवांना चांगल्या बियाण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. शेतकरी बांधवांना योजनेच्या माध्यमातून जर उद्याच्याला ते पीक जास्ती आलं तर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करावं लागेल. चांगला आलेला कष्टाने आलेला माल एक्सपोर्ट करून त्याला 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करावं लागेल. उद्याच्याला जर काही रोगराईचं संकट आहे तर त्याला त्वरित मार्गदर्शन करून त्याचा कंट्रोल आपण कसा करू शकतो, उत्पादकता आपण कशी वाढवू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही काही नियोजन केलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला येणाऱ्या बजेटमध्ये दिसून येईल. आत्ता झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचा परिणाम जो आहे याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात किती दिवसात जाईल? मला वाटतं की एक 8 दिवसामध्ये त्याच्या आत हे सगळे पंचनामे लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू. हा सर्व डाटा महाराष्ट्रातल्या किती शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय, कोणत्या पिकांचं नुकसान झालंय, किती क्षेत्राचं नुकसान झालं, कॅबिनेटच्या समोर ठेवू. कॅबिनेट याचा योग्य निर्णय करेल. धन्यवाद दादाजी भुसे, तुम्ही आलात साम टीव्हीवरती आणि सविस्तर या संदर्भातली चर्चा केली त्याबद्दल. लवकरच शेतकऱ्यांच्या पदरात थेट मदत मिळेल अशी आशा करूया. पण एकूणच सगळ्या भूमिका आणि थेट मांडणी काहीच निश्चितपणे समोर आपल्याला दिसली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याबद्दल मात्र सतत चिंतेचं वातावरण राहत आलं आहे आणि यापुढेही राहील अशी शंका वाटते. त्यामुळे पुढं काय काय होतं याचा पाठपुरावा आम्ही करत राहू आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी सतत उभं राहू. इथंच थांबू. नमस्कार.